नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी स्टडी हब या चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। आपण आज 8वी लिनियर इक्वेशन पार्ट 1 चे एग्जाम्पल पाहणार आहोत। तर आपण चला बघूया। तर इथे आपण 2 एग्जाम्पल दिले आहेत। तुम्हाला येत असली तर कमेंटमध्ये उत्तर सांगा। आपण हे आता स्टेप बाय स्टेप सोडवूया। तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला मज्जा आली का हे कमेंट करून सांगा। चला पाहूया। 2x अधिक 3 बरोबर 7। तर आता काय करायचंय, 2x घ्यायचं बरोबर 7x जशास तसे, पण 3 अधिक आहे म्हणून बरोबर चिन्हाच्या इकडे जर आलं तर ते -3 होणार। तर पुढं काय करायचं, 2x बरोबर 7 मधून 3 गेले किती उरतात 4। आता x बरोबर, आता हे 2 इकडे घ्यायचंय तर हे x च्या गुणाकारामध्ये आहे। तर आपण काय करायचं, 4/2 म्हणजे 4/2। तर x बरोबर 2 2 4। पण 2/1 असेल तर आपण काय लिहितो, 2 लिहितो। अगदी बरोबर। तुम्हाला बघा, सोप्यात सोपं एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, आपण दुसऱ्या टाईपचं सोडवूया गणित। आता इथं कसे 4x - 6, आता इथं काय आहे वजा आहे, म्हणून आता काय कसं करायचंय, 4x - 6 बरोबर 12। तर 4x बरोबर इथं आता वजा आहे म्हणून 12 अधिक 6, वजा असेल तर इकडे आल्यावरती अधिक होतं, म्हणून 6 आणि 2 किती झालं 8 आणि इथं 18। 4x बरोबर किती 18। तर आता x बरोबर 18/4। आता याला कशाने भाग जातो, x बरोबर 2 2 4 आणि 92 18। आता 9/2, x ची किंमत किती आली 9/2। पण आता भाग जातो का नाही, म्हणून आपण अशीच ठेवायची किंमत। आता आपण दुसरी उदाहरणं पाहूया। आपल्याला समजतंय का कमेंट मध्ये सांग। चला आपण दुसरी उदाहरणे पाहूया। 3x अधिक 5 बरोबर 11। आता हे कसं सोडवायचंय बघा, पहिल्यात नसेल समजलं काही हरकत नाही, पण आता सांगितलं तर तुम्हाला समजायला पाहिजे। मग आता काय करायचंय, 3x बरोबर 11। आता हे अधिक मध्ये आहे, इकडं वजा मध्ये जाणार। चला आता 11 वजा 5, 11तून 5 गेले किती उरणार 6। 3x बरोबर 6। आता x फक्त इकडे ठेवायचा 6/3। आता 3x गुणाकारामध्ये आहे, तर इकडे आल्यावरती बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावरती भागाकारामध्ये जाणार। 3 1 3, 3 2 6। x बरोबर 2 किती येणार, x बरोबर 2। आता आपण वजाबाकीचं पाहूया का, पाहूया। आपण अजून एकदा सांगते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। 6, 5x - 4 बरोबर 6। आपण सोडवूया। 5x बरोबर 6, इथं वजा मध्ये आहे मग इथं अधिक मध्ये होणार। तर आता x बरोबर 6 अधिक 4 किती 10 आणि हे 5x बरोबर 10।
तर आता काय करायचं, x बरोबर 10/5. गुणाकारामध्ये आहे म्हणून इथं भागाकारामध्ये गेलं. आता काय करायचं, भागा लावायचा. 5 1 5, 5 2 10. मग x बरोबर किती आलं, 2. समजलं का आता? आता तुमच्यासाठी आपण उदाहरण देऊया, चालेल? काय उत्तर येतंय कमेंट मध्ये सांगायचं. चला तर 3x अधिक 4 बरोबर 10 हे मला सोडवून दाखवायचं. आणि दुसरं 14x वजा 8 बरोबर 13 हे तुमच्यासाठी होमवर्क. आता आपण दुसऱ्या टाईपचं घेऊया. आपण काय करूया, दुसऱ्या टाईपचं घेऊया, चालेल? चला तर आता एक टाईप, दुसरा टाईप बघा. दुसरा आता कसं असणार आहे ते, 3x बरोबर 2x अधिक 18. आता हे उलट झालं. आता कसं सोडवायचं, चला तर पाहूया आपण कसं सोडवायचं. आता 3x इथं अधिक आहे, इथं वजामध्ये जाणार. 2x बरोबर 18 झालं. पहिल्यासारखंच. कसं ते पहा. आता 3x मधून 2x गेलं, इथं किती उरलं, 1x बरोबर 18. 1x म्हणजे फक्त xच असतो. x बरोबर किती, 18. समजलं? चला आता दुसरं पाहूया उदाहरण. दुसऱ्या टाईपचं. आता काय करूया, 4x अधिक 3 बरोबर 6 अधिक 2x. आता तुम्ही म्हणाला आता तर काय करायचं, कसं सोडवायचं, तर काहीच काळजी करायची नाही. आपण पाहूया बघा. 4x तर हा 2x इकडे घ्यायचा. आता हा अधिक मध्ये आहे तो वजा मध्ये घ्यायचा, बरोबर. आता हा 6 आहे तसा जशास तसा. आता 3 कसं आहे, अधिक मध्ये आहे, इथं आल्यावरती वजा होईल. आता 4x मधून 2x गेलं, 2x उरलं. आणि आता 6 मधून 3 गेलं, किती उरलं, 3. आणि x बरोबर 3/2 असं हे उत्तर येतं. बघा हे कितपत समजतंय हे तुम्ही कमेंट करून सांगायचं. आणि अजून कुठला टॉपिक हवा आहे कमेंट करून सांगा. नंतर आपण भेटूया उद्या 5 वाजता, करेक्ट 5 वाजता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अशाच नवनवीन टॉपिक तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांच्याकडं शेअर करा, म्हणजे त्यांनाही आपण किती सोप्या पद्धतीने समजून घेतो हे समजेल. धन्यवाद.